मस्त आहे ना. विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार. सकाळी उठून देवबत्ती झाली आहे करून आणि अशी माझी सकाळची देवबत्ती मस्तपैकी झाली आहे. आणि ही ना धूप अगरबत्ती आहे मोठीशी मोठी. 2-3 तास आरामात राहते ती आणि छान सुगंध पण येतो. त्यासाठी ही लावते मी. अगरबत्ती नाही लावत, धूपकांडी लावते. तर अशी झाली माझी सकाळची पूजा. ते सुद्धा मी पूजा करून घेतली आहे देवीची. मेन गोष्ट म्हणजे काल लावलेले ते तेलाची समय आहे अजून आहे चालू. आणि इथे तुपाचा दिवा लावलेला होता तो पण आहे चालू. फक्त देवीला हळद कुंकू हे करून मी नमस्कार करून घेतलाय. आज योगिनी मॅडमला मला सोडायला जायचं आहे आणि तिच्यासाठी मला गिफ्टसुद्धा आणायला जायचं आहे. मला आता योगिनी मॅडमला सोडून येते. घरातले कामं काही झालं नाही आहे. तर आता नेत्रा आली ना तर ती करेल थोडंफार. फक्त मी देवीचं म्हणजे उत्तर पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर भाजी चपाती करायची होती ती करून घेतली. बघा कशी बसली आहे इथे तयार होऊन. तर हिला सोडून येते आणि बघूया. चला आता जाऊया मॅडमला सोडून येऊया लवकर. खिडकी बंद करायला लागते आम्हाला. सर्व काम तसाच पडलाय. आल्यावर करते. जमेल तेवढं आल्यावर करायला लागेल. आम्ही टॅक्सीत बसलो आता योगिनी सोबत आहे ना. योगिनीची शाळा टॅक्सीने जायला लागतो. यावेळी लगेच भेटली हो योगिनी मॅडमसाठी. आता चाली दादरवरना. योगिनीला शाळेत सोडलं आणि तसंच चालत चालत मग दादरला गेली. कारण योगिनीची शाळा ना दादरपासून 5-10 मिनिटाचंच आहे रस्ता. मग मला तिला गिफ्ट घ्यायचं होतं आणि आमचं काल ठरलेलं माझं आणि माझ्या मिस्टरांचं की योगिनीला आपण गिफ्ट घ्यायला जाऊया करून. पण मिस्टरांना सकाळीच अर्जंट काम आला. मग ते गेली कामासाठी बाहेर आणि मला मग तिला सोडायला पण लागलं आणि गिफ्ट पण मीच घेऊन आली. आता म्हणजे त्यांचे पैसे आहे फक्त मी जाऊन घेऊन आले. तर गिफ्ट काय आणलं ते मी शूट काहीच केलं नाही. दादरला गेलेली ते काहीच शूट नाही केलं कारण मला जमतच नाही हातात एका साईडला असं फोन घेऊन रस्त्यावर असं चालायला. मी कधी शिकेल काय माहीत नाही पण लवकरच्या लवकर शिकेल. पण आता मी गिफ्ट का आणले ते तुम्हाला पण नाही माहिती आहे. तर आजची गोष्ट आहे. नेत्राला सुद्धा माहीत नाही आहे. त्यामुळे गिफ्ट पॅक करून घेऊन आली आहे. ह्याच्यात मी बघा ह्याच्यामध्ये ना 2 गिफ्ट घेऊन आले. 2 ह्याच्यामध्ये 2 गिफ्ट आहे योगिनीसाठी गिफ्ट आहे. असे करून मी गिफ्ट योगिनी मॅडमसाठी घेऊन आले. ती खूप खुश होईल. कालच ती तिच्या दीदीने दिलेला गिफ्ट आहे ना ती खोललं ना तेव्हा ती खूप खुश होती आणि तेच घेऊन बसलेली होती. ट्युशनवरनं आलेली तरी खूप छान वाटतं. तिला बड्डे करायला भरपूर आवडतं. पण काल मी केला नाही कारण काल मला देवीकडे फोकस करायचं होतं आणि माझ्या देवीचं करायचं असतं आणि मग मी बोलली नको. पण केक पण खूप सुंदर आम्ही बुक केला आहे तिच्यासाठी. तिने काही बघितलं ना. आज खूप एक्साइटिंग असेल ती आणि तेच मी शूट करण्यासाठी आणि तेच बघायला खूप बेचैन आहे. तर नेत्रा आली. नेत्राने थोडंफार आवरून घेतलं घरातलं काम आणि आता मी आवरून घेते आणि मग डायरेक्ट संध्याकाळी तिची बड्डे पार्टी करायची. तिलाच बड्डे ना तिचा खूप बेकार गेला. तेव्हापासून मी ठरवलं आहे तिचा कुठलाच बड्डे मी बेकार जाऊ देणार नाही. भले मी काही करेन ती तिचा बड्डे करणार. त्यासाठी मी हे सर्व गिफ्ट मीच स्वतः आणते आणि आता दीदी तिचा आणते तिच्यासाठी. नेत्राला सांगते ह्याच्यावर नाव लिहू करू गिफ्टवर. आता नाव लिहून घेते नेत्रा. वाजायला आले 7 आणि आता आम्ही करतोय योगिनीच्या बड्डेची तयारी. मेन गोष्ट मी दादरवरनं आली ना त्याच्यानंतर थोड्या वेळाने भाजी चपाती खाल्लं आणि मी गेलेली माझ्या मैत्रिणीच्या सुनेला झालाय मुलगा. तो म्हणजे बघायला गेलेली होती. तो काय मी व्हिडिओ शूट नाही केला. तर त्याच्यानंतर येऊन मग घरातले थोडेफार कामं होते ते आवरले आणि चला आता बड्डेची तयारी करते. आता मिस्टर पण आले. नेत्रा मॅडमनी पण सुट्टी घेतली आहे आणि आता योगिनी मॅडमचा बड्डे साजरे करायचे. डबल आहे काय पार्टी रेड आहे. खाली देऊ ना एवढा खाली हट. काय ग काय झालं दाखव मिस्टर. असा केला फक्त असा नाही.
तू हे असं मला वाटतं हळूहळू पुढे नेलंस. नाही ते लय नाजूक आहे, ते हा. फाटतय. मम्मी सारखं एकदम नाजूक आहे ते. हा त्याला सेलो टेप लावायला लागेल छोटी. तिला उगाच बोलवलं इथे. दोघं पण मन लावून करत नाही पोरीच्या बड्डे. यामध्ये सोड गं. तिचा बड्डेचा डेकोरेशन बघा नेत्राबाईने केले. छानपैकी केले आणि सर्वीकडे. आता हा माझा हात दुसरा आणि आता मी केक कापणार आहे. तुझा केक माहितीये कुठला? नाही येस कर येस वेडनेसडेचा. नाही बघ बा मेकअपचा. तू हे खेचते मागना. हो जा. हो कुठचा आहे? आम्ही नाही सांगणार तुला. आरवीचा फोटो आहे. आरवीचा फोटो आहे केक. आरवी कोणाचा बर्थडे? वेडनेसडेचा आहे. कोणाचा बर्थडे? वेडनेसडेचा. वेडनेसडेचा बर्थडे. बुधवार आणि तू फ्रायडे की थर्सडे? नाही 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 कोणाचा बर्थडे आहे? ती वेडनेसडे आहे. मी येणार आहे. हा. आशीर्वाद द्या हो, आशीर्वाद द्या. हा, बसा मग बसा. भाषेची बोली आम्ही शैली सगळ्यांनी भाषा ए मामी आला हो आले ना तुम्ही बोलवलं हो, हो. सासू त्यांची ए, तेरी मम्मी किधर है? ए बाई आली ना आलो की नका द्या तिला आशीर्वाद घ्यायचा. असं असं आता उद्या दत्त जयंती साडेसहा तरी गेलं पाहिजे. उद्या येणार नाही येऊच शकत नाही. आम्ही न्यायला जेवण बिवण आहे ना उद्या काय नाही मला काय त्यांना पण बोलवलं तुम्ही पण चला. काय नको करू. वेडनेसडेचा केक आहे. काय काल घेतली करून काल होते तो वाढदिवस. फोटो काढा. अरे बापरे
बापरे. आता तू जा. हे यशी तरीचा फोटो काढ. हे यशी देऊ नाडे बिडी छोडायला मारे की देखो नहीं गिरेगा बोली ना एक बार बोली नहीं गिरेगा मैं तो पकड़ काय आहे? इधर इधर देखो इधर देखो कुछ बरोबर तेरा फोटो काढताना हां दीदी के दो दीदी के पास देख अरे इधर देख हां हां आ कर आ जाओ. आजा इधर असं नाही अशा ना ग बाय जरा त्या पोरगी घाबरायची नाही ग घाबरणार पोरगी पोला सवय पडल्या नाही आयशीच्या मैत्रिणीची चला थोडं सायलेंट वाल्यात म्हणून अलकाच्या नातवाला सांगून आले आज्यांचा आवाज मी काल बघून थंड घ्या भरायला त्या बाटली. हिचा पण असेल हे बघा इथे नेत्रा टिश्यू दे जा. 12 24 12 वाजून झाले 12 वाजून झाले 12 25 12 घरी गेली आणि ह्या सर्व माझ्या मैत्रिणी छानपैकी मस्तपैकी आल्या आणि खूप छान बर्थडे केला. सध्या गडबडीत आहे घाईमध्ये तरी पण माझ्यासाठी वेळ काढलाय. कसं वाटलं बहिणी? बर्थडे पण छान झाला केक पण छान होता. अर्चना पण गेल्या. अर्चना वहिनी कसं वाटलं? छान वाटतंय मस्त वाटतंय हिना बघा इधर आहे इधर चला मग चलता येतो आम्ही बाय 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 आरवी गिफ्ट देते ना हिला. अमुकचं घे. इथे 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 चल इथे. आमच्या योगिनीला आम्ही गिफ्ट आणलंय आणि योगिनीला पण माहित नाही तो कुठला आहे कसा आहे करून पण तिला आवडेल असा गिफ्ट मिनी दिलाय म्हणजे मिस्टरांनीच मिनी दिले नाही ना योगिनी. हॅपी बर्थडे. मॅडम आता गिफ्ट फोडणार आहे. खूप एक्साइटिंग आहे ती गिफ्ट फोडण्यामध्ये. ती सारखी सारखी माझ्या मागे लागली आहे की मम्मी गिफ्ट फोडायचं गिफ्ट फोडायचं. म्हणजे चल फोडून घे. आता बघा योगिनी मॅडमला गिफ्टमध्ये काय काय आलंय आणि तिचं कसं म्हणजे रिॲक्ट कशी होते ते बघायची. तर चला आता पहिलाच गिफ्ट कोणाचा फोडते ते बघूया. पहिला मी पप्पाचं उघडणारे गिफ्ट म्हणजे सर्वात मोठा गिफ्ट. चल मग खोल. तिला हाय गुजरात आर्ट. आता मी आजीने दिलेलं गिफ्ट उघडणार आहे. Oh my God! मला कलर्स दिले ह्याच्यामध्ये खूप. मला मेकअप दिला. आपण गिफ्ट देऊन दिला हाय ड्रॉ करायचं त्याच्याने. मला वाटलं नव्हतं देणार खरंच. मी जेव्हा तो कार्टून बघितलं हे असायचं मी दीदीला बोलली मला हे हवं देशील. दीदी नाही बोलली पण आज दिला दीदीने. आणि हे पण गिफ्ट आजीने दिलाय चॉकलेट. आता हे आरवीने दिलाय मला. आरवीने मला कलपास दिली. आणि तुला कसं वाटतं? तुला वाटतं पण सर्वात जास्त वाटतं मला गुस्सा आवडला.
तर चला, योगिनी मॅडमला गिफ्ट भरपूर आवडले आणि छान वाटले पण. आणि खरंच योगिनी मॅडमचा आमच्या बड्डे ना मला असंच करायचं होतं आणि तसाच तिचा बड्डे झाला. तर आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.